CTML मी आधीच करून घेतलं होतं. CTML हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या मेकअपमधला, त्यामुळे तो कधीही स्किप करू नका. आणि तुम्हाला जर CTML बद्दल डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करायला विसरू नका. तर यानंतर मी यूज करत आहे शॉपरेलचं कन्सिलर पॅलेट. शॉपरेल कन्सिलर पॅलेट इज द बेस्ट पॅलेट. तुम्हाला जर एकदम न्यूट्रल बेस हवा असेल आणि एकदम छान फ्लॉलेस बेस हवा असेल तर तुम्ही ही पॅलेट नक्की बाय करा. याच्यामध्ये करेक्टर, कन्सिलर आणि आयचा जो व्हाईट बेस आहे तो दिलेला आहे. माझ्या मॉडेलच्या चेहऱ्यावर जास्त पिगमेंटेशन नव्हतं, डार्क सर्कल्स नव्हते, त्यामुळे मी एकदम थोडंसं प्रोडक्ट यूज केलं आहे आणि मी डिरेक्टली फाउंडेशननी बेस करत आहे. मी कुठल्याही प्रकारचं कन्सिलर मॉडेलला यूज केलेलं नाही आहे, कारण तिच्या चेहऱ्याला तशी नीडही नव्हती. गरज असेल तरच प्रोडक्ट यूज करा, नाहीतर करू नका. हुडा ब्युटीचं फाउंडेशन हे फुल कव्हरेज फाउंडेशन आहे आणि कुठल्याही कन्सिलरची मला नाही वाटत की ह्याला गरज आहे. गरज असेल तरच करा. नंतर मी यूज करत आहे शॉपरेलचं कन्सिलर हायलायटेड एरियामध्ये आणि हायलायटेड एरियामध्ये लावून हे मी प्रॉपरली ब्लेंड करून घेतलं आहे. तुम्हाला आता सध्या व्हिडिओमध्ये चेहरा पांढरा पांढरा दिसत असेल, पण जेव्हा मेकअप सेट होईल त्याच्यानंतर तुम्हाला मेकअप न्यूट्रल झालेला दिसेल, सेट झालेला दिसेल. फ्लिकाचं कॉन्टोर स्टिक मी ह्यासाठी यूज केलं की मला जास्त हेवी कॉन्टोरिंग आवडत नाही. मी माझ्या ब्राईडलाही करत नाही आणि मी माझ्या मॉडेल्सनाही हेवी कॉन्टोरिंग करत नाही. कॉन्टोरिंग जितकं लाईट असेल तितका मेकअप जास्त छान दिसतो, असं माझं मत आहे. याच्यानंतर मी वापरत आहे फॉरएव्हर 52चं स्पॉटलाईट सेटिंग स्प्रे. सेटिंग स्प्रे मध्ये यूज करतात मेकअपच्या मध्ये बेस सेट होण्यासाठी, तुमच्या मेकअपला लॉक करण्यासाठी सेटिंग स्प्रे यूज केला जातो आणि हा तुम्ही नक्की बाय करा. खूप छान त्याचा रिझल्ट आहे. आणि आता मी आयब्रो डिफाईन करून घेतला आहे. आयब्रो डिफाईन केल्यानंतर तुम्ही माझ्या मॉडेलचे बिफोर आणि आफ्टर आयब्रो नक्की पहा. तुम्ही जर नोटीस केलं असेल नसेल मला माहीत नाही, पण तुम्ही नक्की व्हिडिओ थोडासा मागे जाऊन एकदा पहा, बिफोरवाले आयब्रो आणि आत्ताचे आयब्रो. आता मी यूज करत आहे लॉरा मर्सियरचं लूज पावडर. लॉरा मर्सियर पावडर जर तुमचं बजेट चांगलं असेल तर तुम्ही नक्की घ्या. खूप सुंदर पावडर आहे आणि मेकअप वॉटरप्रूफ होण्यासाठी एखादी चांगली लूज पावडर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. वॉटरप्रूफ मेकअपसाठी सगळे प्रोडक्ट हे वॉटरप्रूफच लागतात आणि यासाठी पण मी एक डिटेल व्हिडिओ तुम्हाला नक्की बनवेल आणि तुम्हाला जर तो पाहायचा असेल तर मला नक्की कमेंट करा. सीता मातेचा लुक आहे त्याच्यामुळे मी आय मेकअप एकदम न्यूड ठेवला आहे, जास्त हेवी नाही केला आहे. नो कटक्रीज, नो हॉलो कटक्रीज, एकदम सिम्पल ठेवला आहे. आणि सेट झाल्यानंतर तुम्ही त्याला पहा की तो कसा दिसतोय. लिपस्टिकसुद्धा मी एकदम नॉर्मल लावलेली आहे. याच्यानंतर मी थोडंसं हायलायटर आणि ब्लशर यूज केला आहे. त्याच्यानंतर मी लॅश लावून त्याला छानपैकी लायनर लावला आहे. लायनरसुद्धा मी एकदम सिम्पल लावला आहे. आणि लास्टला मी मायक्रो फिनिश म्हणून मेकअप फिक्सर आहे PSCचा, तो यूज केला आहे. आणि मेकअप फिक्सर यूज करताना आय मेकअपला नेहमी कव्हर करायला विसरू नका. त्यानंतर आपला आय मेकअप थोडासा खराब दिसू शकतो, त्याच्यामुळे आय नक्की कव्हर करा. आणि आता फायनल आपला लुक झालेला आहे. मगाशी तुम्ही बघू शकला असतात की आपला पांढरा दिसणारा मेकअप आता सेट झालेला आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.